मतदानाची टक्केवारी घसरली ही खरी गोष्ट आहे. पण मला असं वाटतं आपल्याला घटनेने जो मूलभूत अधिकार दिलेला आहे मतदानाचा, लोकशाही बळकट करण्यासाठी म्हणून प्रत्येक नागरिकाला, तर तो आपण पाळला पाहिजे. आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. आणि फक्त मतदान करून आपण आपलं कर्तव्य बजावून बाहेर बसतो, तर मला असं वाटतं की ते अपेक्षित नाही आहे लोकशाहीत. ज्या उमेदवारांना आपण निवडून पाठवतो, त्यांच्याकडनं आश्वासन ही वेगळी गोष्ट आहे निवडणुकांसाठी. पण खरोखर नागरिकांसाठी ज्या समस्या आहेत, त्या समस्यांमधनं मार्ग काढण्यासाठी ते उमेदवार काम करतायत की नाही, हे बघणं सुद्धा नागरिकांचं काम आहे. आणि तो जर नागरिकांचा दबाव त्या उमेदवारांवरती, त्या राजकारण्यांवरती नसेल, तर आपणच लोकांविरुद्ध तक्रार करून, आपणच निवडून गेलेल्या लोकांविरुद्ध तक्रार करून काही उपयोग नाही. आणि दुर्दैवाने तसा कुठलाही नागरिकांचा म्हणून दबाव गट आज ना पुण्यात आहे, ना महाराष्ट्रात आहे, देशातलं मला माहीत नाही. पण असं कुठेही दिसत नाही. पुण्याचं गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे अ, अभिमान आहे या शहराचा. कारण जन्म झालाय, शिक्षण झालंय. या क्षेत्रात येण्याची वाट या शहराने दाखवली आहे. पण आता पुण्याचं जे बदललेलं स्वरूप आहे, ते मुंबईपेक्षा सुद्धा भयंकर होत चाललंय. आणि अशा या बदलत्या पुण्याच्या परिस्थितीला जर नागरिकांनी स्वतःचा दबाव गट, आता हे जे लोकं निवडून येतील, ती जातील महानगरपालिकेत बसतील. पण त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला आपण गप्प बसून तसेच राहणार असू, तर मग आपल्याला त्यांच्यावरती आरोप करण्याचा कुठलाही अधिकार नाही. आपल्याला जर एखादी समस्या वाटत असेल, आपल्याला जी एखादी अडचण वाटत असेल, तर ती आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या पाठीमागे लागून पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही नागरिकांची आहे. म्हणूनच त्याची सुरुवात मतदानापासून होते आणि म्हणूनच मतदान करणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे असं की पुण्याच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर झाला, पुण्याचा विकास झाला, तुम्ही आता पुणेकर आहात किंवा पहिल्यापासून सगळं पुणे बघितलंय, काय कसं बघताय सगळ्या मुद्द्यांवर? 3 मजली बिल्डिंगच्या जागी 27 मजली बिल्डिंग होणं म्हणजे विकास नाही. आपण त्या शहराचा गळा घोटतोय आपल्याला कळत नाही. ज्या भागात रस्ते मोठे नाहीत, ज्या भागात ऑलरेडी अनेक वेगवेगळ्या आस्थापनांची गर्दी आहे, अशा ठिकाणी केवळ तुम्ही जुनं कन्स्ट्रक्शन पाडून तिथे नवीन कन्स्ट्रक्शनला आणि 20 मजले वाढवणार, तिथे येणारी लोकं असतील, अनेक गाड्या असतील, तिथे पार्किंगची समस्या असेल, लहान मुलांच्या शाळा आजूबाजूला असतील, कॉलेजेस आजूबाजूला असतील, वृद्ध माणसांचे जाण्या-येण्याचे प्रश्न असतील. मला असं वाटतं विकास हा शहराचा गळा घोटून करायचा नसतो. विकास हा मूलभूत समस्या, जसं आता पुण्यामध्ये लहान मुलांसाठी खेळायला एकही ग्राउंड नाही. गेली अनेक वर्ष मी याच्याबद्दल बोलतोय. जी ग्राउंड्स आहेत ती सगळी प्रायव्हेट आहेत. तिकडे तुम्हाला बाहेरच्या लोकांना खेळू देत नाहीत. मग मुलांनी खेळायचं कुठे? ज्येष्ठ नागरिकांनी फिरायला जायचं कुठे? एक सारसबाग आणि एक पेशवेबाग जी कधी काळी होऊन गेले, त्याच्या जीवावरती आपण किती वर्ष उड्या मारणार? बाहेरचा ज्या पद्धतीने विकास होतोय, त्या पद्धतीत मिळेल त्या जागेमध्ये फक्त बिल्डिंगा उभा करायचे का आपल्याला नागरिकांना श्वास घेण्यासाठी सुद्धा जागा ठेवायची आहे? तर विकास हा माणसं जगण्यासाठी, जागवण्यासाठी असला पाहिजे. माणसांचा आणि शहराचा गळा घोटण्यासाठी नसला पाहिजे. दुसरीकडे असं की निवडणुका होतात ते पुण्याच्या प्रश्नांची आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे. तुम्ही म्हटलं की मुंबईपेक्षा भयावह परिस्थिती पुण्यात येऊ शकते. काय अपेक्षा व्यक्त करता या मतदानाच्या हक्काबद्दल? अपेक्षा सोडून द्या, अपेक्षा केव्हा संपल्यात? आता मी मगाशी म्हटलं तसं, की आता खऱ्या अर्थाने नागरिकांनी फक्त मतदानापुरतं मर्यादित न राहता, नागरिकांनी एकत्र येऊन स्वतःचा दबाव गट बनवला पाहिजे. प्रत्येक वॉर्डामध्ये, की त्या वॉर्डात होणाऱ्या कामांमध्ये नागरिकांचाही हातभार असला पाहिजे. तो जोपर्यंत नसेल, नागरिक नामनिराळे राहतील, तोपर्यंत हा विकास आपल्या अंगावरतीच येणार आहे. तो विकास हा नागरिक, शहर, शहराची वाढ, नागरिकांच्या समस्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो विकास असला पाहिजे. दुसरीकडे असं की लोकांना आमिष खूप दाखवले जातात. एकीकडे राज्य सरकारने लाडकी बहीण आणली, मात्र आता पुण्यात या निवडणूक काळात एक मुद्दा गाजला. मेट्रो आणि बस या मोफत देण्याचं घोषणा केल्या एका पक्षाकडून. कसं बघताय मी आश्वासनांकडे बघत नाही. मी परत त्याच मुद्द्याकडे येतो, की सर्वसामान्य नागरिकाचं जीवन सुसह्य कशाने होणार आहे? फुकट दिल्याने होणार आहे का? मग फुकट ग्राउंड द्या. मला असं वाटतं, की सर्वसामान्य माणसाचं त्या शहरातल्या, त्या गावातल्या, त्या कसब्यातल्या, कसबा म्हणजे कसबा मतदारसंघ नाही, त्या छोटासा भाग शहरातला. या प्रत्येक नागरिकाचं जीवन जगण्याचा तितकाच मूलभूत हक्क आहे आणि चांगलं जीवन जगण्याचा हक्क आहे. ते चांगलं जीवन त्याला आपण कशा पद्धतीने त्याचं जीवन कसं सुसह्य करू, हे बघणंच लोकप्रतिनिधींचं काम आहे. म्हणूनच आपण त्यांना निवडून दिलंय. त्यामुळे फुकट बस प्रवास देताय का मेट्रो फुकट देताय, याच्यापेक्षा मला श्वास घ्यायला जागा देताय का, हा आत्ताचा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे प्रदीर्घ कालावधीनंतर खरं तर या निवडणुका होत आहेत. गत महानगरपालिकेला 55% मतदान झालं होतं. यावर्षी चांगल्या पद्धतीने मतदान होत आहे. नवमतदारांना काय आव्हान तुम्ही कराल? मला दिसते आता गर्दी खूप लोकं आहेत आणि उत्साहाने मतदान करतायत. त्यामुळे नागरिकांचा अजून या सिस्टमवरचा विश्वास उडालेला नाहीये.
फक्त तो कायम ठेवण्यासाठी नुसतं मतदान करून भागणार नाही आहे. तर 5 वर्ष आपल्यालाही आपल्या लोकप्रतिनिधींच्या बरोबरीने काम करायला लागेल. आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत न्यायला लागतील. आणि आता ज्यांना 18 वर्ष पूर्ण झालेत आणि ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला, तर मला त्या सगळ्या तरुण-तरुणींना आवाहन करायचं आहे, की ही सवय लावून घ्या. कारण मी 18 वर्षाचा झाल्यानंतर जेव्हापासून मला मतदानाचा अधिकार बुडाला, माझं एकही मतदान आजपर्यंत बुडालं नाही. मी काल पुण्यावरून आलोय पुण्याला आलोय फक्त मतदान करायला. मी आता परत मुंबईला चाललोय. त्यामुळे काम जरी असेल, तरी मी त्याचं कुठलंही कारण काढून मतदान करत नाही. त्यामुळे तो आपला राष्ट्रीय हक्क आहे, मूलभूत हक्क आहे. तो आपण बजावायलाच पाहिजे, ही तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती. पलीकडची लेन आहे ना धन्यवाद. प्रामुख्याने या निवडणुकीत चर्चेला गेले. मला मराठीच्या मुद्द्यावरती मी खूप बोललोय. मला असं वाटतं की आत्ता हा तो मुद्दा नाही आहे. माझ्यासाठी शहरं चांगली राहणं, नागरिक सुदृढ आणि आरोग्यदायी राहणं आणि त्या प्रत्येकाला उत्तम श्वास घेण्याचा आनंद मिळणं हा शहराचा विकास आहे. तो होत राहिला पाहिजे आणि त्यासाठी फक्त नागरिकांनी मतदान करून उपयोगाचं नाही आहे. त्यांनी स्वतःहून पुढे यायला पाहिजे. ही कळकळीची विनंती तमाम नागरिकांना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.